अनेक पत्र त्यांना पाहिजे. मी हक्कभंग टाकलाय ना, त्या आमदारांच्या प्रश्नांचे माझ्याच नाही, काही आमदारांच्या म्हणून त्यांच्या विरोधात हक्कभंग सुद्धा टाकलेला आहे. हक्कभंग समितीकडे प्रकरण आहे, त्याची सुद्धा चौकशी सुरू होणार आहे. आणि म्हणूनच माझी शासनाला विनंती आहे की या अशा अधिकाऱ्याच्या विरोधात एक ज्यांनी 27 महिन्याच्या कार्यकाळात नागपूरला लुटलं, नागपूरला त्रस्त केलं, याची तुम्ही चौकशी लावावी ही मागणी आम्ही शासनाकडे मागणी केली आहे की एक कमिटी गठीत करावी आणि प्रशासकाचा जो कारभार आहे त्या कार्यकाळात झालेले पूर्ण नकाशे, मोठमोठ्या बिल्डिंग झाल्यानं सगळे नियम धाब्यावर बसवून कोणाला लाभ पोहोचावा यासाठी झालेला हा प्रकार आहे. आणि म्हणूनच ही लोकल बॉडी असते, त्या लोकल बॉडीमध्ये सभागृहात चर्चा होऊन कोणता विषय मंजूर होतो. आता एक छत्री राज आहे आणि या एक छत्री राज्यामध्ये 27 महिन्यात या नागपूर शहरावर अन्याय झाला. या शहरातलं जे वातावरण आहे म्हणजे स्वच्छता ठेवणं, ज्या मूलभूत सोयी सुविधा आम्हाला पुरवायच्या त्या 27 महिन्यापासून नदारद झालेल्या आहे. प्रशासकाचं त्यावर लक्ष नाही. प्रशासकाच्या हाताखालच्या लोकांनी सगळीकडे एजंट बसवले आहे. फेरीवाल्याकडनं हप्ता वसूल करतील, दुकानवाल्याकडनं हप्ता वसूल करतील, टॅक्सचे खोटं बिलं छापतील. एडीटीपी मध्ये त्या दिवशी मी क्लिपिंग एक दाखवली, त्या फायरच्या एनओसी साठी तो दलाल पैसे मागत होता. आता एवढं दाखवूनही जर आमच्या पालकमंत्री साहेबांना काही आयुक्तांना जाब विचारायचा नसेल, मग आम्हाला त्या पालकमंत्री साहेबांशी निपटावं लागेल. आता